हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज मी पहिल्यांदाच प्रॉपर डेली व्लॉग टाकण्याचा प्रयत्न करत आहे. तो तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगाल. इथे मनू तिच्या बाबाला उठवण्याचा प्रयत्न करत आहे. रोज मनू आमच्या आधीच उठते आणि त्यानंतर तिचं असं काही चाललेलं असतं. चला ते तर चालणारच आहे. त्यानंतर मी माझे कामं करायला घेतले. पोर्चमध्ये छान पाणी टाकलं, मस्त अशी रांगोळी काढून घेतली. रांगोळीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवायचाच राहिला. घरातल्या पसाऱ्याची आवराआवर केल्यानंतर काहीसं असं घर दिसतं. आज मी ज्यूस बनवला नव्हता, तर काल जे ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवले होते तो मी ट्राय करून बघितला नव्हता. तर विचार केला की खाऊन बघूया कसा झाला आहे तो. मग मी तो ट्राय केला. खूप छान झाला होता आणि तुम्ही पण नक्की ट्राय कराल. व्हिडिओमधील माझ्या हातांकडे बघून असं वाटत आहे की मी दिवसेंदिवस जास्तच बारीक होत चालली आहे की काय. आता तर लट्ट व्हायला पाहिजे होती, पण असं कशाला इकडे सांग, मला सांगाही समजत नाही आहे. बरोबर सांग. कोण? कशाला? गावायला चालू होती. नाही बाबाला कशाला मागते पैसे? कशाला पण? अशा प्रकारे मनूची जी बडबड आहे ती सतत चालू असते. आणि माझी जी बॅग आहे तिने घेतली एकदाची तर ती सोडायचं नाव घेत नाही आहे. आणि ही तिची दोन जोजो, जे टेडी आहे त्यांना ती जोजो म्हणते आणि त्यांना ती कशीच सोडत नाही. कंटिन्यू तिला ते दोघं आणि ही बॅग जी आहे ती सोबतच पाहिजे आणि त्यांच्यासोबत दिवसभर आपली खेळत असते. तर आज नाश्त्यामध्ये संध्याकाळची जी शिल्लक राहिलेली पोळी होती त्याचे छान असे कुटके बनवणार होते. माझी ना रोज संध्याकाळची 1 किंवा 2 पोळी शिल्लक राहते आणि रोज रोज काय ती टाकून देणार ना, म्हणून विचार केला की आज मस्त असे तिचे कुटके बनवूया. व्हिडिओ घेण्याच्या गडबडीतनं मी गॅस चालू करायचंच विसरली आणि त्यातच फोडणी द्यायला लागली होती. नंतर लक्षात आलं की गॅसच बंद आहे. असं होतं कधी कधी, तुमच्यासोबत पण होत असेल. आपण जेव्हा गडबडीत असतो किंवा काही डोक्यात विचार चालू असेल तेव्हा असं काही काही गोष्टी आपण विसरून जातो. तसंच हे पण. त्यानंतर काल संध्याकाळीच मी मूग भिजू घालून ठेवले होते. त्याला मी आधी गरम पाण्यात उकळू दिलं, शिजू दिलं छान आणि त्याची मस्त अशी उसळ करून घेतली. अशा प्रकारे आमचा नाश्ता रेडी आहे. या मग नाश्ता करायला. मनूला मोबाईल पाहण्याची बिलकुल सवय नव्हती, पण मनूच्या बाबाला जेवताना वगैरे मोबाईल पाहण्याची सवय आहे. त्यामुळे आपण मोठ्या व्यक्तींनी जसं केलं तसं लहान मुलं जर करणारच. पण मी खूप प्रयत्न करते की मनूने मोबाईल पाहायला नको म्हणून. नाश्ता झाल्यानंतर मनूचे बाबा त्यांच्या ड्युटीवर जाण्यासाठी निघाले. आज त्यांची ड्युटी इथेच होती, त्यामुळे जेवायला नंतर येणार होते, म्हणून नाश्ता करून ते तसेच निघाले. बाय कर बाबाला. गुड्डी. त्यानंतर मला आज कपडे धुवायचे होते, म्हणून मी आधी वॉशिंग मशीनला कपडे लावून दिले. कपडे व्हायला जवळपास 1 तास होता. तोपर्यंत मी माझे बाकीचे कामं आटपून घेतले. आंघोळ केली, मस्त अशी छान पूजा केली.
माझ्या दिवसभराच्या कामातलं सर्वात मोठं टास्क हे असतं, म्हणजे मनूची अंघोळ करणे आणि तिची तयारी करून देणे. इकडं उभी राहा दूर. मी यूट्यूबवर व्हिडिओ टाकायला जस्ट 1-1.5 महिना झाला असेल सुरुवात केलेली आहे. आणि त्याआधीसुद्धा मी फोन जास्त यूज करायची नाही. त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे बनवताना एकदम प्रॉपर क्वालिटी किंवा व्यवस्थित व्हिडिओ माझा नाही जमत. तर तेवढं तुम्ही काही दिवस ॲडजस्ट करून घ्याल. थांब थांब, इथेच थांब एका जागेवर. अशा प्रकारे ओरडून रागावून कशी बशी मी मनूची वेणी घालून दिली आणि तिला तयार केलं. तुमच्याकडे पण छोटी मुलं असतील तर ती अशीच करत असतील. तुम्हीसुद्धा रिलेट कराल माझ्या या गोष्टीशी. चला, माझं फार मोठं काम आटोपलं. त्यानंतर दुपारच्या जेवणाची तयारी करायला घेतली. आज मी तुरीचे दाणे टाकून छान अशी शेपूची भाजी बनवली. त्यासोबत वरण भात आणि पोळ्या केल्या होत्या. इकडे स्वयंपाक होत आहे, तोपर्यंत माझे कपडे झालेले होते. मग मी ते वाळू घालायला घेतले. आणि रोजची कामं करता करता कधी दुपारचे 1-2 वाजून जातात, काही कळतच नाही. हे माझंच नाही तर प्रत्येकच महिलेचं असते किंवा मुलीचं असतं. आणि काय हीच आपली रोजची तीच कामं. असा एक दिवस अचानक मला विचार आला की आपणसुद्धा काहीतरी नवीन केलं पाहिजे, काहीतरी नवीन शिकलं पाहिजे. म्हणून मी हे चॅनल ओपन केलं आणि काहीतरी नवीन शिकण्याचा, अनुभवण्याचा प्रयत्न करते आहे. आणि तुम्हीसुद्धा मला या माझ्या अनुभवात मदत कराल. म्हणजेच तुम्ही मला व्हिडिओबद्दल नवीन आयडिया द्याल, छान कमेंट कराल. म्हणजेच मी माझ्या व्हिडिओमध्ये आणखी इम्प्रूव्हमेंट आणू शकेल. कोणाची? रामाची. बरं. एक होता राम. त्याचा होता एक भाऊ. त्याचं नाव होतं लक्ष्मण. आणि रामाला होत्या 2 काकू. एक काकू काय म्हणे रामाला, तू घरी नाही राहायचं म्हणे, तू जंगलात जाऊन राहा म्हणे. मग रामचे बाबा म्हणे नाही म्हणे, मी माझ्या मुलाला नाही पाठवत म्हणे. पण काकू म्हणे नाही म्हणे, त्याला पाठवाच लागते म्हणे, त्याला जंगलात पाठवच म्हणे. अशा प्रकारे मनूला जेवताना रोज गोष्ट सांगायची असते आणि सांगितली की ती खूप इंटरेस्टने ऐकते आणि आपल्याच हाताने स्वतः जेवण करते. चला तर मग बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.